नमस्कार, मी किरण साबळे तुमचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये कॉफी विथ किरण. आज मॅडम आपल्याला भेटायला आलेल्या आहेत. खूप मोठं प्रस्थ आहे त्यांचे. 150K सबस्क्रायबर फॉलोअर्स आहेत आणि 400K लाईक आहेत यांच्या व्हिडिओला. तुम्हाला नाव कळलेलंच असेल. काजल कुचेकर मॅडम आहेत, आपल्याला आज भेटायला आलेले आहेत. यांचे ऑलमोस्ट तुम्ही शेकडो व्हिडिओ बघितलेले असतील आणि भरपूर पोट धरून हसलेला असतात. तर वेलकम मॅडम. नमस्कार मॅडम. मग आपल्याला तुमची माहिती घ्यायची होती. तुम्ही जेव्हा मला पहिल्यांदा भेटला, मी बघितलं की इतक्या डाऊन टू अर्थ कशा काय असू शकतात. म्हणजे रील स्टार म्हणजे आपल्याला वाटतं की हे कुठेतरी 100K झाले, 150K झाले म्हणजे हवेत. पण मॅडम इतक्या डाऊन टू अर्थ आहेत. मॅमचे सर पण इतके डाऊन टू अर्थ आहेत, इतके पोलाइटली बोलले ते माझ्याशी. आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पॉडकास्ट देणार का, तर त्या एका सेकंदात तयार झाल्या. तर मॅम, मला जाणून घ्यायचं होतं की तुम्ही ही सुरुवात कुठून केली, म्हणजे तुमचं बालपण आणि तुम्ही कुठून माळशिरस तालुका आहे, जिल्हा सोलापूर लागतो. आम्ही त्या गावात माझा जन्म झालेला, म्हणजे माझं माहेरच आहे ते. आणि हे जी सुरुवात एकदम बेसिक नॉर्मल असते, टाइमपास वगैरे झाली होती. कारण का असंच इंस्टाग्राम सगळीकडेच होते, फक्त माझ्या मोबाईल मध्ये नव्हते. पण मग माझ्या भावाने नाही का म्हटलं, हे बघ ह्याच्यावरती व्हिडिओ सगळेच येतात, तर तुला पण आपले काढ वाटले काय कॉमेडी कसं काढ वाटले तर काढ, आपलं टाइमपास म्हणून. सिरियस काय घेतलं नव्हतं. पण त्यावेळेस मी गावाकडून आले, पण असं एखादा व्हिडिओ जमतोय का बघूया आपल्याला. तर जमतोय, एक व्हिडिओ काढला, पोस्ट पण केला, त्याला 1 लाख. तरी पण इतकी खुश झाली की बाबा एक तरी कुणीतरी आपल्याला बघितले. म्हणजे मग त्यातून नंतर बाबा चला दुसरं पण काढूया. पण नेमकं व्हिडिओ कसे काढायचे हे माहित नव्हतं, की मराठी चालतात, हिंदी चालतात, तर कुठले चालतात, तो कॉमेडी चालतात. असं नाही का, मी जर एका दिवसाला 4-4 रील्स काढायची, पण पोस्ट पण करायचे की बाबा. असं नाही की टायमिंग ठरवलं नाही की 4ला पोस्ट करा की दुपारी, काय टायमिंग कोणताच नाही. आवडले चला व्हिडिओ काढा पोस्ट करा, आवडले चला व्हिडिओ काढा पोस्ट करा. पण असं लक्षात आलं की नंतर बाबा 4ला पोस्ट केल्यानंतर जास्त लाईक येतात, की लोक त्यावेळेस एकदम फ्री असते ते असं. मग असं लक्षात आलं की 4च्या नंतर पोस्ट करायचे. मग त्यावेळेस 4ला पोस्ट केल्यावर 100 लाईक आले. एवढं खुश झालं की सांगताच नाही. म्हणजे मॅडमला टायमिंग कळाला की टायमिंगला असा अभ्यास आहे बरं का, खरंच अभ्यास करावा लागतो. नाही का, एकदम बाबा ह्या टायमिंगला पोस्ट केली ना की व्हायरल होतात. मग आपले 100 लाईक आल्यानंतर एवढं भारी वाटायला लागले नाही का, सगळ्यांना ह्याला बघा माझ्या व्हिडिओला 100 लाईक आल्या, माझ्या व्हिडिओला 100 लाईक आल्या. तर त्यावेळेस एकदम कोणी सिरियस घेतलं ना मला, की काढ मला दाखवू नको हे ते. घरातले पण नाही का, हिला काय लागलंय, नुसतं मोबाईल घेऊन बसते. तरी पण आपलं पटपट काम करायचं. आणि व्हिडिओचा नाद म्हणजे नाही का टाइमपास म्हणून लागला होता, की हे आपण घुसायचं, ते ऑटोमॅटिकली घुसत गेलो की बाबा ह्याचं आवड लागली. टाइमपास होती ती आवड लागली माणसांना, की नेमकं इतकं भारी वाटायला लागलं नाही का. 100 लाईक, 100 लोक आपल्याला बघणार म्हणजे लय भारी वाटायला लागलं. नंतर अचानक मी पुन्हा दुसरी पोस्ट केली, त्याला पण आले 150 लाईक आल्या. नेमकं पण असं विचार आला की नेमकं व्हिडिओ कुठला पोस्ट करायचा, व्हिडिओ कॉमेडी किंवा आपले रील्स पोस्ट करायचे. पण एक वेळेस मी व्हिडिओ कॉमेडीचा व्हिडिओ पोस्ट केला, त्याला 1000 लाईक्स आल्या. एवढं नाही का, हा चला आपल्याला टार्गेट गावलं की बाबा कुठला व्हिडिओ पोस्ट करायचा आणि कुठल्याला जास्त लाईक येतात, की आपल्याला माणसाला कुठल्या रूपात आवडतंय आपण बघायला, की कॉमेडीत आवडते का रील्स मध्ये आवडते. मग असं नंतर माझ्या लक्षात आलं की लोकांना जास्त करून कॉमेडी आवडते, कारण का लोक जास्त कॉमेडी बघण्यात इंटरेस्ट आहेत आपल्यात. त्यामुळं जास्त इंटरेस्ट मी कॉमेडीवरती दिला. पण असं पण नाही का, कॉमेडी रील्स ज्यावेळेस काहीच सुचत नाही त्यावेळेस रील्स घ्यायच्या. आणि रील्स पण माझ्या कशा मराठी गाण्यावरती, आपलं मराठी गाणी कुठली चालतात कुठली नाही. हा, आणि ते लावणीचा किडा की तेव्हापासून पहिल्यापासूनच अंगात होता, की लहानपणापासून मला आवड आहे नाचण्याची ती. आणि असं कुठं पण नाही का डीजे वाजू काही वाजू, ते माझ्या अंगात एकदम चैतन्य आलेलं होतं की बाबा हा आपल्याला ह्या गाण्यावरती तुमचा करता येतो. ते नेहमी मला पहिल्यापासून लहानपणापासून. पण गावाला कसं आपल्या आई वडिलांचे तिथं आजूबाजूचे ते नाही ना करू शकत, नाही ते देऊ शकत. मला 3 भाऊ आहेत. 3 भाऊ, एक नाही, एक बहीण आहे ना. 5 भावंड. 5 भावंड आहे. मम्मी पप्पा काय करतात? मम्मी अशाच घर काम असते ते. हा, हाऊसवाईफ. पप्पा पण आमचं स्टेशनरीचं दुकान आहे, शॉप आहे छोटस. सोलापूरला शेती आहे का नाही? नाही, शेती होती पण ते आता गेली काय कारणानुसार, त्यामुळे शेतीत काम केलंय का? हो, लहानपणापासून खूप काम केलं. म्हणजे कामाचं असं सांगायचं नाही की कोणाचं कसलंही काम असू द्या. शिक्षणाच्या बाबतीत तर शिक्षण एवढं काय घेता आलं नाही,
परिस्थिती पण नव्हती की एवढं शिक्षण घेऊन वडील आम्हाला 5 जणांना जगवेल. कारण का आमच्या चुलती पण माझी वारली होती लहानपणापासून, त्यांची 4 लेकरं, आम्ही टोटल 9 भावंड. आणि चुलत आमचं असे दारू पिणं नाही का, ते सांभाळत नव्हतं त्यांना. मग आमचं 9 जणांचा भार सगळा वडिलांवर पडला होता. आणि त्यात मग त्यांनी काय करणार, कोणाचं शिक्षण नाही करू शकत ना. पोटाला पण बघायला लागतं. मग 7वी 8वी पर्यंत आमचं केलं आणि मग म्हटलंय जाऊ द्या आपल्याला. मग मला का आम्ही सगळे कामाला जात होतो नाही का? सगळे 9 भावंड. म्हणजे असं नाही की एवढी इथं पेमेंट नसतं. पेमेंट नाही ना एवढं. 50 रुपये हजरी देणार, ते दिवस रात्र काम करून घेणार. नाही एखाद्याचं नाही का भाजीला काय देतो चल, तर असं लोक काय म्हणायचे चला तुम्हाला भाजीला देतो. त्यावेळेस आम्ही आमचा कॅनेल होता त्यातून नाही का पूर्ण असं चालायला 2च पाईप होते, तेव्हा ते चालता येत नव्हतं. पाण्यात जाऊन आम्ही चालत जाऊन ते भाजीसाठी आणि त्यांची वांगी वगैरे तोडून द्यायचो. आणि नंतर ते ना अशी चांगली वांगी देत नव्हते, खराब नाही का, याला काही कळतंय ते बदलामध्ये ना टाकलेला, ते खाली पूर्ण असं किडलेला माल, ते चाललेला म्हणायचे हे घेऊन जा तुला भाजीला. दिवसभर मोलमजुरी करून किडलेल्या भाज्या बघा. म्हणजे याच्यावर सर्व्हाइव्ह केलेली. असाच अभ्यास येत नाहीये. खूप म्हणजे स्ट्रगल आहे मॅडम. आणि पुन्हा नंतर ते भाजी खाणं. पुन्हा आमची माझी आजी होती ना, ती मला खुरपायला न्यायची शेतामध्ये. आणि मग मला ते मालक काय म्हणायचे की ही लहान आहे, हिला येत नाही. तर म्हणायची नाही की ती असं सांगायची की तिला येते खुरपायला आणि ती सगळ्यांची मोर पात घेऊन जाईल. आणि ऍक्च्युली मला येतच नव्हते काय, पण मी तरी पण असं नाही का थोडं थोडं गवत काढायची. आमची आजी तिची पात घेऊन आणि माझे सर लावायची मोहर जाऊन, आणि मी मध्ये जाऊन ऊसाच्या मध्ये बसायची की बाबा हजरी भेटणार आहे, 50 रुपये हजरी भेटणार आहे त्यावेळेस. कारण का इतकी खाणारी माणसं आहे ती आणि पैसे कमी, काम तर एवढे. तरी पण नाही का आम्ही जायचं बाबा लोकांचं, कोणाचं नाही का कोणी म्हटलं हे कर ते करायचं, ते कर. कोणी पण काही सांगितलं ना की बाबा तुम्हाला हे खाय देतो करा. पुन्हा एक वेळेस असं गवंड्याची बिगाराची कामं सुद्धा मी आई वडिलांची इथे केले. ते गवंड्याची कामं केले. लोक काय म्हणायची हिला पाठी नाही उचलाय तिला नको घेऊन जायला. पण असं वाटायचं की त्यांनी नाही नेलं तर आमच्या पण हप्ते वगैरे लय होते. आणि एवढी खाणारी, त्यात हप्ते भरायचं का खायचं, कर्ज एवढं. तरी पण मी एवढं नाही का लय छोट्या वयात पुन्हा नाही का आपल्याला येते एवढे कपाटी असं तेवढे मानाचे डोल पण नेऊन द्यायचे. पण तरी पण माणसं काय करायची येत नाहीत, पण कमीच पेमेंट द्यायचा आणि ते पण वेळ नाही ती द्यायची. 8 तास जॉब पण करायचा, डोक्यावर एवढा माल व्हायचा आणि त्याचा पेमेंट नाही भेटल्यावर किती दुःख असतं. एक अशी वेळ होती की एक वेळेस पेमेंट नाही का आम्हाला हप्त्याचे लोक दारात येऊन बसायचे की आमचा हप्ता द्या. आणि आता काम करून पण पैसे नाही आले तर ना मी सकाळ सकाळ पाठायची त्यांच्या दारात जाऊन बसायची की पैसे द्या आम्हाला द्यायचे, हप्ता द्यायचे. आणि तिथून पैसे आणायचे ना आम्ही अजून न खाता डायरेक्ट त्यांना द्यायचं की त्या पैसे सुद्धा आम्हाला कधी खायला नाही भेटला. मॅडमचे पप्पा 9 भावंड होते. पप्पा मम्मी आजी 11 जणांचा संसार करायचा म्हटल्यानंतर एका पुरुषाला तर झेपणार नाही. मग यांच्या मुलांनी त्यांना हातभार लावलाय. आमच्या पप्पानी नाही का ज्यांच्याकडनं होईल तेवढं ते करतच होते, पण एवढं शक्य नाही की त्यांना सगळंच एकदम हे करणं. त्यांनी ना एवढ्या सगळ्यांचे लग्न म्हणजे त्या 4 बहिणींच्या चुलत बहिणींच्या लग्न, त्यांचा भाव, ते जे सगळं करून पुन्हा मग नंतर आम्ही सगळे छोटे होतो ना, मोठे ते झाले त्यांच्या त्यांचे सगळंच आमच्या वडिलांनी सगळं त्यांच्यावर हे केलं ज्यावेळेस. आणि आता आमच्या पप्पांच्या हातात काहीच नाही राहिलं आणि त्यावेळेस आम्ही मोठं झालं की आम्हाला काय देणार आहे. मग ते सगळं तर त्यांनी शेत बीत होतं. 4 मुलींचे लग्न करूनच बापार भिकारी होतो पहिली गोष्ट होतात. आणि त्याच्यात ह्या अजून ह्या 5 पोरींचे लग्न करायचे म्हटल्यानंतर अवघडच झाली. त्यांनी सगळं ते हप्ते कर्ज बाजारी, मग आपण का म्हणतो शेतकरी कर्ज बाजारी झाले त्याच्यामुळे. शेती त्यावेळेसच आमच्या वडिलांनी ऐकली. आमच्या नाही का चुलत्याचा मुलगा दारू पित होता, त्यांनी बायकोला नीट नाही सांभाळली, त्यांनी कर्ज केलं. मग आमची आजी रडायला लागली की बाबा त्याला काढ बाहेर. आमच्या वडिलांनी आमच्या पण हिश्श्याची म्हणजे माझ्या भावांच्या हिश्श्याची ती शेती विकली आणि त्याला काढलं कर्जातून बाहेर. आणि ज्यावेळेस आता त्यांची वेळ आली पण आता कोणी ओळखत नाही त्याला. तसंच आहे, आता आपल्याला कोणी ओळखत. आणि आता ज्यांना त्यांनी लग्न केले की त्यांच्यासाठी काय काय केलं ते कधीच आठवत नाही. ते आता ते आता सहज चालले तर आमचं वडील बोलत नाही. असं नाही समजत की बाबा हे जर नसता तर आपण तर आपलं काय होतं की आपला वडील दारू पिऊन असा पडत होता तर ह्यानी तर नसतं आपल्याला बघितलं किंवा ह्याच्या बायकोनी तर नसतं बघितलं तर आपलं काय झालं असतं. आताच्या मुली तर सहन करत नाही सगळ्या भावांना.
आता ह्यांच्या मम्मीने त्यांची लग्न करूस्तवर आणि शेती विकतात ते तरी सुद्धा सपोर्ट काय केलेला आहे. लय म्हणजे यांची मम्मी हाऊसवाईफ असून पण त्यांना इक्वली सपोर्ट केलेला आहे यांच्या पप्पांना. खूप सपोर्ट. आणि त्यात आमचे कामातच आमच्या वडिलांची त्या काळात 12वी शाळा झालेली होती. त्यांना नोकरी चांगली लागली होती. पण हे भावाची मुलं भाव सगळं एकदम त्यांच्या जे राड्यात तो गुंतला ना ते बाहेरच नाही कधी निघला. आणि त्यांना आमची पण हौस पुरवता कधी आली नाही. मग आता त्यांची- भाऊ काय करतात ते तुमचे? आता एक भावाचा शॉप आहे, एक असंच कंपनीत कामाला आहे, आणि एक छोटासा शाळा. म्हणजे बेसिकली सगळ्यांचा हातावर हा. पोट आहे. आणखी हायच स्ट्रगल त्यांच्या पण जीवनात चालू आहे. त्यांचं पण आयुष्य मग तेच आहे. तुमचा जेव्हा हे प्रवास सुरू झाला 1K पासून 2K पासून तर 10K ला तुम्हाला कसं वाटलं? ते 10K आज माझे झालेले आहेत, मग तुम्हाला बाहेरून कसं वाटतं? 10K 40-50K नाही का 50K झाले होते त्यावेळेस इतकेच माहिती होते की काय सांगायचं नाही बाबा. भारी वाटायला लागले नाही का. हा, हा. पूर्ण मी केक आणलाय, ह्यांना केक आणायला लावलाय आणि केक कापला पुन्हा आपण सगळे म्हणायला लागले नाही का ह्यांचं काय नवलच आहे, हे काही साजरा करते ती असलं व्हिडिओवर नाचून त्याचा केक कापायला लागले ती. पण तरी पण मी मेहनतीने केलेलं ते. मी एवढा दिवस नाही का मला हे आतापर्यंत तिथून इथपर्यंत यायला मला 5-10 वर्ष लागलेत इथपर्यंत यायला. ते लोकांना काय समजणार मी काय केले. आपली मेहनत आहे, आपल्याला दिवसाला 3 व्हिडिओ बनवावे लागतात. असं नाही की मला त्यातून पैसे भेटत होते असं नव्हतं ना. मी माझं पदरच घालून ते मी बनवत होते. तरी पण लोकांना असं नाही का आजूबाजूची की बाबा. पण तुम्हाला जेव्हा वाईट कमेंट येतात तेव्हा तुमच्या भावांचं किंवा नातेवाईकांचं काय म्हणणं असतं? आधीच सुरुवातीला चाललं होतं नाही का, तू नको बनवू, तुला कसल्या वाईट कमेंट येतात. मग माझे वडील सगळ्यांना बोलले ती नाक घालायला काय ती अशी काही करत नाही, चुकीचं करत नाही. मला माहिती आहे माझी मुलगी कशी आहे आणि शेवटी ती तिच्या नवऱ्याच्या सोबत आहे आणि तिचा नवरा तिला सपोर्ट करते. तर आम्ही बोलणार कोण? ग्रेट आहे, म्हणजे यांचे पप्पा पण ग्रेट आहेत. असं अजून माझ्या बाबतीत कोणी बोलले आणि माझ्या पप्पाने नाही का म्हणजे सगळे म्हणजे आत्याची मुलं ते सगळे सांगत होते की बाबा तुझी पोरगी अशी व्हिडिओ बनवते तशी बनवते मी चुलते ते सगळेच. पण माझ्या पप्पाने सगळ्यांना एकच उत्तर दिलं, ती माझ्यापाशी नाही आणि ती काही एकटी नाही, तिचं लग्न झालेलं आणि तिचा नवरा सोबत आहे. त्यामुळे जिथं व्हिडिओ काढत त्याला पटते. मग आम्ही बोलणार कोण आहे? तिला जसं जगायचं तसं जगू द्या. तेव्हापासून आता मी कधीही गावाला गेले ना ते आता बोलत नाहीत की तो व्हिडिओ काढते, कारण का माझी मम्मी पण एकदम स्ट्रॉंग आहे, माझ्या पाठीमागे सपोर्ट देणार आहे. माझी मम्मी पण म्हणते ती काही चुकीचं वागत नाही आणि आजकाल जमाना आहे, चुकीचं वागलं असं तर ठीक आहे आणि तिला सपोर्ट करणार तिचा नवरा आहे. आता तीही तास तर आपण केला असतं का सपोर्ट? आजपर्यंत ते केलंच ना मी. आता तर थोडीशी खुशी माझ्या आयुष्यात आली की बाबा जगणं काय झालं आताशी समजायला लागले की आतापर्यंत कामच केले, आताशी कुठे तर मी एकदम फ्री आणि मस्त हे झाले. तर तरी पण मी आता कोणाचं वाईट कमेंट करायला लक्ष देत नाही. तरी पण भावांचं चाललं होतं नको काढू, इग्नोर केलंच पाहिजे. प्रत्येक लेडीज आणि जेंट्स कोणी ट्रान्सजेंडर असतील सगळ्यांना हेच सांगणे, वाईट कमेंट म्हणजे तुमची ग्रोथ होती. आणि कधी पण माझ्या नाही का इंस्टाग्रामच्या फेसबुक युट्यूब सगळ्याला वाईट कमेंट असतात, पण मी कोणालाही रिप्लाय देत नाही. कारण का त्यांना एकदा रिप्लाय दिला का ते दोनदा कमेंट करायला बघतात. त्यामुळे मी ते दुर्लक्ष करून टाकते, बाबा जा तुझ्याकडे तुला वेळ नाही की मला एवढा तुला कमेंट रिप्लाय द्यायला. असं नाही. मी अशा कमेंटवर माझे भाऊ पुन्हा माझी मम्मीने सांगितलं की ती तिच्या नवऱ्यासोबत आहे, तुझा काही बोलायचा अधिकार नाही तिला. मग नंतर मग माझी भाऊज आहे नाही का, भावाची बायको, ती पण इतकी छान आहे, तिला पण माहिती आहे व्हिडिओ काढते. पण तिचा पण इतका सपोर्ट असतो ना, गाव गेला नाही का ते म्हणते ताई तुम्ही काही करू नका, तुम्ही तुमचा व्हिडिओ काढा. तुम्हाला व्हिडिओ काढ. मला गावाला गेल्यानंतर माझे आई वडील माझे भाऊचे पेशे मला व्हिडिओ काढण्यासाठी घेऊन जातात बाहेर फिरायला की चल तू आज व्हिडिओ नाही काढला, चल असे कुठं पण नाही का बाहेर, चल तुला इथं व्हिडिओ काढायचा, तुला तिथं व्हिडिओ काढायचाय. ते की माझ्यासोबत गाडी वगैरे घेऊन दोघं पण नवरा बायको, म्हणजे आई सुद्धा जरे बाबा तिला व्हिडिओ काढायचे घेऊन जा. इथपर्यंत माझ्या आता सपोर्ट आहे मला घरच्यांचा, माझ्या आई वडिलांना. मला याच्यातून पैसे येतील हे स्टार्टिंगला माहिती होतं? काहीच नव्हतं माहित, फक्त एन्जॉय म्हणून केलं होतं की एकदम मस्त काहीतरी लोकांच्या चुगल्या करण्यापेक्षा त्याच्यापाशी बसण्यापेक्षा लोकांना नाव ठेवण्यापेक्षा कशात तर मी गुंतत चालले आणि त्यातून इतकी गुंतत गेली की आता कोणी काय शेजारी बोलते ते सुद्धा मला ऐका येत नाही. पण तुम्हाला ह्याच्यातून पैसे येतात फर्स्ट टाइम कोणी सांगितलं? असं नाही का व्हिडिओ बनवतात असं म्हणतात नाही का व्हिडिओ मध्ये पैसे येतात काय येतात, पण असं काही व्हिडिओ असे पण यायचे की नाही ह्याच्यात पैसे भेटत नाहीत. जास्त नाही भेटत. हा की इंस्टाग्राम कधी पैसे देत नाही,
हे पण असायचं. आणि एक वेळेस 10K झाले होते माझे, त्यावेळेस असं मी यांना नाही का रात्रीची, अहो माझे 10K झाल्यात, युट्यूबला बघा ना कसं काय सेटअप करायचं, त्यात किती पैसे भेटतात, असं मी त्यांच्या मागं नाही का करू करू ते बघा ते म्हणायचे अगं नाही भेटलं, त्यात नाही भेटत. तरी पण त्यांनी माझ्या नाही का, चल मी बघतोच की बाबा हा असं केल्यावर कसं होते. तर आतापर्यंत इंस्टाग्राम मी 1ही रुपया दिला नाही. इंस्टाग्रामचे म्हणजे पैसे येत नाही, इंस्टाग्राम पैसे फेसबुकचे. देत नाही. इंस्टाग्राम काय देतं, फक्त जाहिरातीची लिंक देतात की एखाद्या कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही करा असं देते, हा. पण तो पर्सनली आपल्याला 1ही रुपया देत नाही. आणि फेसबुक, हा फेसबुकचे नाही का, फेसबुकला पेमेंट भेटतं. फेसबुकला किती के झाल्यानंतर पेमेंट येतं? फेसबुकला मला 50K झाल्यानंतर पेमेंट आला. फर्स्ट टाइम मला चॅनल माझा मोनेटाईज झाला त्यावेळेस मला एका महिन्यात $2 झाले फोटोचे, की बाबा असं विचार करायचे लोकांना एवढे पैसे भेटतात आणि मी एवढं नाही का 50K झाले माझे, तरी पण मला $2 झाले कसे काय. मग नंतर आयडिया आली की नुसतं रील्सवर किंवा ह्याच्यावरती पैसे फेसबुक देत नाही. फेसबुकला काय लागतात फोटो आणि स्टोरी. हा. मग तिथं पण मला जरा सापडलं नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे. ज्यावेळेस मी फोटो ट्राय केला, पुन्हा फोटोला 1000 लाईक आले, त्यावेळेस समजलं की फोटो मार्फत पैसे कमवतात फेसबुकला. आणि युट्यूबला आपले ब्लॉग चालतात हा. की बोललेले कॉमेडी. फेसबुक मध्ये जास्त पैसे येतात का युट्यूब मध्ये जास्त पैसे येतात? आता माझी तर इन्कम फेसबुक वरूनच आहे, पण युट्यूब चालू आहे असं पण. म्हणजे फेसबुक वर पण पैसे कमवतात. हा. सगळेजण इंस्टाग्रामचा पर्याय निवडतात, पण आम्ही दोघी पण तुम्हाला सांगू की तुम्ही फेसबुकचा पर्याय निवडा. 50K मध्ये फेसबुक पैसे देतो. आता फेसबुक तुम्हाला गाईड करतो वेळोवेळी, जसे तुमचे 10K 20K होतात तुम्हाला गाईड करतो. आणि मॅम तुम्हाला म्हणजे असं प्रमोशन वगैरेच नाही, पण मी सांगते की तुम्ही स्वतः काहीतरी करावं. किंवा आता माझे 150K आहे, तर मी माझ्या नावाचा एक क्लिप बनवते, काजल क्लिप समजा, असं समजा, तर मी तो विकणार. काजल क्लिप नावाने तो मी विकणार. असं तुम्हाला वाटलं की माझ्या नावाचं मी प्रोडक्ट किंवा माझ्या नावाचं मी ब्रँड बनवते, असं कधी वाटलं का तुम्हाला? बरेच वेळेस वाटलं, पण त्यावेळेस कसं आपल्याकडं एवढं हे पण नव्हते ना, भांडवल नव्हतं. कुठल्याही गोष्टीला आधी आपण घालावं तर नंतर भेटतं. आत्ताशी कुठेतरी माझी फेसबुकची सुरुवात झाली, आत्ताशी मी 2 पावलं चालले, अजून खूप वरती जायचंय. आता तुमचे 100K आणि तुमच्याकडे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला लोक येतात का? हो भरपूर. आता एवढं भारी वाटतं नाही का, आता जस्टच येतानाच एक माणूस गाडीतून बघतोय, बाबा एकदा बघितलं तो नुसता वाकवा बघता, हा असं चालत तरी चाललेत ना मॅडम 1 मिनिट फोटो देता का, असं भरपूर वेळा झाले. आम्ही जिथं जिथं जायले त्यावेळेस तर असं नाही का, PSI इथं पिंपरी चिंचवड मधले होते आणि ते ना जाऊन रिटर्न माघारी आले. आम्हाला अशी भीती होती की ते आम्हाला काहीतरी बघायला असं नाही, ते फक्त आमच्यासाठी बोलण्यासाठी थांबले होते की तुम्ही व्हिडिओ काढता आणि छान काढता. मग असं वाटतं फक्त समाजाला समजतं की आपण व्हिडिओ काढायला छान वाटत, ते आपल्या बाजूचे जे आपल्याला रिस्पेक्ट देतात ते त्यांना, लेडीजला नाही प्रत्येकाला रिस्पेक्ट देतात, ते कोणत्याही हुद्द्यावर असू द्या. आता आमच्याकडे तलाठी येतात, PSI येतात, आम्ही छान व्हिडिओ असतात, मी बघतो तुमचे, इतकं बोलतात. पण हे जे वाईट कमेंट करून, तुमच्या व्हिडिओला खूप वाईट कमेंट असतात, मी तर तुमचे व्हिडिओज नाही बघत. त्यांनी व्हिडिओ नाही बघितलं असं त्यांना कळलं कसं असतं वाईट. आणि ते सांगणारे आता माझी शेजारी पण नाही का, एखाद्या टुमणं देऊन मला बोलणार काय रे स्टार, ते मला समजतंय की ते मला टुमणं देते, तरी पण मी त्यांना म्हणत नाही हा बाबा असं का म्हणतो, म्हण मी झाले रे स्टार, त्याच नावाने मला आवाज दे, कारण का मला ते भारी वाटते. आता ते टुमणं देते, स्टार तरी झालो, रीलचे असू द्या, फेसबुकचे असू द्या, स्टार झालोय, कमवलेलं आहे बऱ्यापैकी. आणि खूप मेहनत लागते याच्यामध्ये, पर डे 3 व्हिडिओ टाकावे लागतात. चुकीचे किती कमेंट येतात, लोकांनी चुकीच्या कमेंटसाठी सुसाईड केलेलं आहे खरंच, आणि ते मनाला लागतात. मी म्हणत नाही लागत नाही, मॅडमच्या पण लागल्या असतील. मॅडमचं जेव्हा फॅमिली मधला कोणता तरी मेंबर आला आणि मॅडमला बोलला असेल की तुझ्या व्हिडिओला खूप घाण कमेंट येतात, अचानक 4 लोकांमध्ये कुणीतरी असं बोललं तर आपल्याला एकदम शिवी दिल्यासारखं वाटतं ऍक्च्युली मध्ये. पण आपण त्याला इग्नोरच करायला पाहिजे. ह्यांना आपण रिस्पेक्ट मिळवून दाखवायची. बघा आपण किती वर्ष जगणार आहे, 60 वर्षाच्या बायका, 40 वर्षाच्या बायका, 20 वर्षाच्या बायका सगळ्या ह्याच्यावर आहे. त्यांनी इग्नोर केलेलं आहे, तुम्ही पण इग्नोर करा आणि मॅडम सारखे बना. मॅडम बघा, मॅडमचे मिस्टरांचा इतकं कॉपरेशन आहे. मॅडम तुम्ही आम्हाला मिस्टरांसाठी तर सांगितलंच पाहिजे, कारण सगळ्यांनाच असे मिस्टर भेटत नाही आणि कोऑपरेट अशा फॅमिलीचा भेटत नाही. पण मॅडमचे व्हिडिओ काढणारच त्यांचे मिस्टर आहेत. ह्यांनी मला सांगितलं, मला तर आश्चर्य वाटलेलं होतं. तर मॅडम सर तुमचे व्हिडिओ काढतात ते, आणि ही कुठून कल्पना सुचली?
त्याचे काय झालं माहितीये का, एक वेळेस मी गावाला गेले होते आणि एक असंच रजिस्टर होतं, म्हणजे जास्त नव्हतं पण आपलं नॉर्मल होता. आणि त्यावेळेस माझे 28,000 होते आणि त्याचे चांगले 17,000 होते. आणि नंतर मग आम्ही व्हिडिओ काढले. तो व्हिडिओ मराठी गाण्यावरती होता आणि तो चांगला व्हायरल गेला. तो एकटा असं तर नसतं गेला, पण मी पण त्यात ऍक्टिंग केली होती आणि त्यात माझं पण सहभागी होते. इतका छान व्हिडिओ झाला होता तो, आमचा शूट बीट झाला. त्याने मला कोलॅबरेशनला टाकले, मी काढला होता म्हणून कोलॅबरेशनला टाकले. तो 1 मिलियनला 2च दिवसात गेला व्हिडिओ. आज टाकला आणि तिसऱ्या दिवशी गेला. मग त्यांनी 4 दिवस तो व्हिडिओ ठेवला आणि कोलॅबरेशन काढले. मग असं झालं की मनाला एक वेळेस बाबा 1 मिलियन फर्स्ट टाइम गेला होता तो व्हिडिओ आणि त्यांनी काढला. मग मी दिवसभर नाही का असं एकदम मला भरून आलं की रडायला लागले मी, की माझं 1 मिलियनला व्हिडिओ गेला होता आणि त्यांनी काढून घेतला. की कोणीतरी सपोर्टला लागते. हे यांच्या कामात बिझी होते. मग ह्यांना फोन केला माझ्या मुलीनी, बाबा मम्मी लय रडतीये. ते म्हणले का रडतीये? ते म्हणले की तिचा व्हिडिओ काढलाय त्यांनी कोलॅबरेशन मधून 1 मिलियनचा. ते म्हणले रडू नको म्हणा, मी घरी आल्या बोलून. ते घरी आले आणि त्यांनी सांगितलं तू का रडते, 1 मिलियनचा व्हिडिओ गेला. असे कितीतरी व्हिडिओ जातील ना. तू आजपासून कोणासोबत व्हिडिओ काढायचा नाही. तुला काय सपोर्ट लागतो ते मी करतो. माझा आवाज तू फक्त दिस मोबाईल मध्ये. तुला कुठली गोष्ट नाही का, कुठं जायचंय आम्ही दोघं सोबतच असतो. त्यांचा इतका सपोर्ट आहे की आम्ही कुठलाही व्हिडिओ म्हणू द्या, बाबा इथं शूट करायचंय, असं तिथं बाहेर जाऊन करायचंय, कुठेही चल, ते शूट करण्यासाठी मला भक्कम पाठीमागे असतात. आणि त्यांच्या घरची जर म्हणली ना बायकोला घेऊन नाचायला फिरतोच, त्यांचं काय नाही, माझी बायको मी बघतो, कुणी बोलायचा अधिकार नाही. पण देतात, सेटअप पण करतात, सपोर्ट पण करतात आणि लोकेशन पण शोधून देतात. हा ही खूप मोठी गोष्ट आहे लोकेशन शोधणं. आणि दर आठवड्याला आपल्याला ही रोज करायचं असतं, रोज सराव करायचा असतो आणि थकायचं नसतं. आणि मॅम 5 वर्ष करतात ते, तुम्हाला अजून 7 वर्ष करावी लागेल, तुम्ही नक्की सक्सेस होणार. नक्कीच आमचे व्हिडिओ बघत राहा, मॅडमचे पण व्हिडिओ बघत राहा, आपण लिंक टाकणार आहोत. माणसांचा कसं गैरसमज असतो की एखादा पुरुष यशस्वी झाल्या त्यानंतर त्या पाठीमागे एक महिला असते. पण आपल्या बाबतीत, माझ्या बाबतीत पर्सनल असं आहे की मला यशस्वी होण्याचा मागे त्यांचा हात आहे. कारण का माझ्या नवऱ्यांनी खूप सपोर्ट केलाय मला, प्रत्येक गोष्टी सपोर्ट केलाय. की माझ्या घरच्यांनी जरी मला थांबवलं ना, तू करू नको, तर माझ्या नवरा म्हणतो तिला करू द्या, तिची इच्छा आहे. संसार यशस्वी होतो दोघांच्या ह्याच्याने. यांच्या मनातलं त्यांना कळतं, त्यांच्या मनातलं यांना कळतं, त्याही वेळ देतात, तेही वेळ देतात, मग संसार यशस्वी होतो आणि माणूस यशस्वी होतो. हे यश मॅडमचं एकटीचं नाहीये, दोघांचं आहे. दिसायला ह्या फ्रंटला आहेत, बॅकला सर आहेत, पण मानायला पाहिजे सरांना सुद्धा, त्यांच्या पप्पांना, भावांना पण. आणि असं सगळ्या भावांनी, मिस्टरांनी सपोर्ट करा. आणि मॅडम, मग तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज आहे आमचं. अरेंज मॅरेजची अशी स्टोरी आहे की जे माझे मिस्टर आहेत ते माझ्या आत्याचा मुलगा आहे. त्यामुळे सख्या आत्याचाच मुलगा आहे. त्यामुळे असं की आमच्या दोघांच्या मनात नव्हतं की बाबा हे मामाची मुलगी करायची की मला हे करायचंय. पण माझ्या वडिलांचे ज्यावेळेस चाललं होतं की कुठलंही स्थळ येऊ द्या, आमचे वडील असेच म्हणायचे की दिले, तिचं लग्न ठरलंय. लहानपणीच होतं, असे 13-14 वर्षामध्ये, की बाबा माझ्या बहिणीच्या घरी द्यायचे. किंवा आणि माझ्या आत्यालाही माहित नव्हतं की माझा भाव माझ्याच घरी देणार आहे मुलगी. तेव्हा ह्याच्या घरी ठरलं होतं, एकदम माझ्या पप्पाचं ठरलं होतं की दिली तर लहान मुलाला द्यायची माझ्या घरीच. कारण काय ह्यांचा, माझ्या वडिलाला, माझ्या मिस्टरांचा स्वभाव इतका आवडायचा नाही का, फक्त ते काम आहे की काम करायचे. इतर टिवलर टवळ की अजिबात नव्हत्या त्यांच्या. आणि मग एक वेळेस असं झाला की हे आले, आमच्या गावातच दुकान टाकलं होतं, हे घरी आले. आणि मग माझ्या वडिलांनी बघितलं बाबा ह्याचा स्वभाव, हे काय करू शकतोय, कसा आहे. माझे वडील मग संध्याकाळचीच गेले त्याच दिवशी माझ्या आत्याच्या घरी की बाबा आता पुरीचं लग्न करायचंय आणि तुझी तयारी आहे का, मुलाला सांग. ते म्हणले अचानक कसं करणार आहे. ते म्हणले काय नाही, आता घरातलेच आहे त्यामुळे म्हणले काय नाही, की काय करायचं, लग्नाची किती तयारी असते की मुलीची, नवर देवीची कितीतरी असते त्यांचे. पण माझ्या लग्नात असं माझी कुठलीच हे नाही झाली की मला विचारलंही नाही की तुझं लग्न करतोय आम्ही कोणासोबत. मग असे आमच्या शेतामध्ये होते आणि नाही का कॅनेल नळ असतो ते पळत होते. आणि आमचे पप्पा अचानक आले आणि मला तिथेच म्हणले चल बाहेर निघ, की चल घरी गावात जायचंय. मी म्हटलं असं का, मी गावात जायचं म्हणतो. चला म्हटलं, असं सांगितलं नाही की मला की घरी तुला पाहुणे आलेत बघायला की तुझं लग्न करायचंय, असं काहीच नाही. कॅनेल मधून बाहेर आले, कपडे चेंज केले, बसले गाडी. नंतर मग आमचा आजोबा भेटले आणि म्हणलं की काय नाही, पुरीचं लग्न जमवतोय, या संध्याकाळी. एवढं साध्या पद्धतीत नाही का, मला विचारलं नाही की कोणाला द्यायचे काय नाही. घरी आल्यानंतर मग हे पण सगळे आले, आत्या घेऊन आली मुलाला,
की बाबा आणि हळदी कुंकू लावला बाई कपाळाला जा. तिथं मीच नाही का साखर वाटली सुपारी फुलली की झाला आमचा साखरपुडा. आणि त्यांनी पण साडी वगैरे साधे आणले तर बांगडे बिंगडे आणले, झाला विषय संपला. ह्या गुरुवारी तर माझं साखरपुडा केला लगेच दुसऱ्या गुरुवारी तर लग्न असं ठरवलंय की मधला बसता की नवरीला काय काही विचार नाही केला या लोकांनी. एका आठवड्यामध्ये 3 दिवसात धरले होते आणि त्यावेळेस काहीतरी पौर्णिमा अंश काहीतरी असं आलं, नंतर मग ते 2 दिवस पुढे ढकलले. नाहीतर साखरपुडा झाल्या त्या दिवशी तिसऱ्या दिवशी लग्न नाही का करायचं असं त्यांचं ठरलं होतं. आणि माझी तर कुठलीच तयारी नाही का, तयारी करण्याचं म्हणजे माझ्या डोक्यात हे नव्हतं की माझं लग्न आहे, की मला कोणी सांगितलं नाही की तुझं लग्न आहे, असं काहीच नाही. डायरेक्ट साखरपुडा लावला, कुंकू हळद कुंकू लावले का गेले ते त्यांच्या घरी, मी इथंच राहिले. आमचे पप्पा म्हणले की आता तयारी करायला लागेल, 2 दिवस आहे आणि काय आपण बाकीचं बसतात येणार का, तेच नंतर आपण देऊ तिला काय लागते बाकीचं, की नुसतं लग्न हारमा घालून लग्न लावून द्यायचं. आणि मग हे माझे मिस्टर म्हणले असं नाही, इतक्या गायत नाही करायचं, सगळं तर कर प्रॉपर. मग आत्याला सांगितलं, आत्या म्हणली अरे असं असं म्हणतोय तो. पप्पा म्हणले चल तुला काय पाहिजे ते घे. नाही का बेड कपाट ते एका दिवसात आमच्या पप्पाने उभा केलं आणि नेलं एका मंदिरात. माझी तयारी काय नाही, पप्पानी माझ्या फक्त 10 रुपयाचे लिपस्टिक आणि एक टिकली आणि बाकीची काही नाही, चप्पल वगैरे 200 रुपयाची चप्पल. इतक्या साध्या पद्धतीत लग्न केलं नाही का. जर असं मी विचार करायचं नाही का टीव्ही मध्ये बघायची बाबा नवरा नवरीला किती सजवत्यात, किती कपडे काय. आणि मला नाही का माझ्या लग्नाची स्वतःची माझी साडी शालू घ्यायला सुद्धा म्हणलेलं नाही कोणी की तुझ्या चॉईसनं काय घे, कुठलंच नाही. मला माझं लग्न असं स्वतःला मला विचारलं नाही की तुला काय हवंय नकोय, काही नाही. डायरेक्ट कासरा मला बांगड्या भेटल्या आणि त्यांनी शालू आणला, ते झालं, शिवाय टाकला. आणि रिक्षा आता लग्नाला जाताना वराड एका ट्रॅक्टर मध्ये नाही का टॉयलेट त्यात भरले. आणि मला मला असं वाटायचं नाही का फुलाची गाडी असेल किंवा त्याला काही काही सुचवलेलं असेल, असं काही नाही. रिक्षा नाही का ऑटो ते आणलं आणि त्यात मला बसवून चाललं लग्न. मी एवढ्या साध्या पद्धतीत मी विचार करावा आणि माझ्या स्वतःच्या लग्नात मला रिक्षात बसा मग जागा नाही ठेवली माझं. मी नाही का हे सरपलीकडे मला बसू दे किंवा तू माग बस, नाही का माग डबक्यात बस. म्हणजे असं केवढं मी नवरा हा मला फीलच नाव झाला की बाबा मी नवरा असून सुद्धा मला जागा देत नाही का, मी चालत नाही का. किती वय होतं तुमचं? 15 वर्ष होते. त्यामुळे नाही का खेळण्याच. आणि एवढं पप्पाशी वाद घालण्यात पण हे नव्हतं की पप्पाला हे म्हणायचं मला हे नाही ते नाही. पप्पा आमचे आणि दुसरं मैत्रीण पण अशा नव्हत्या की जास्त कोणासोबत हिंडणं फिरणं. जे काय लग्नाचं असेल ती फक्त माझ्या लग्नाची शॉपिंग तिला झाली असेल फक्त 300 रुपयामध्ये. म्हणजे पप्पाने नेलं मला गावात बस स्टँडवर आणि तिथं मी स्टेशनरी मध्ये घे तुला एक 10 रुपयाचा पावडर डब्बा कारण ओली टिकली टिकली घे आणि तुला आले घेऊन चल. झाले 200 रुपयाचे ते आणि हे सामान फक्त बारीक कॅरी बॅग मध्ये आणले आणि 150 रुपयाची चप्पल आणली. ते एवढंच आणले माझ्या लग्नात फक्त. आणि तेही अशा पद्धतीत लग्न झालं की त्या रिक्षा बसून गेले का मंदिरात लग्न होतं. हे जेवण वगैरे बनवलेलं होतं. तिथं गेल्यानंतर ना मला कोणी साडी घालत नव्हतं, कोणी माझ्याकडे लक्ष देत नव्हतं. सगळे मॅच्युअर होते, सगळे मोठे होते आणि मी एकटीच बसायची. ह्यांची जमत चालले की बाबा हे आवरा सवरा मी कुशाल. आणि ते माझं सारखा डोक्यावरती पदर असं नाही का नवरे बाबा लाजायचंय काय असं सगळे सांगितलं. ते सारखं डोक्यावर पदर, मी इकडे बघते तिकडे बघते. कोणी मला विचारा ना पाणी पण की तू दिवसभर काही खाल्लंय नाही खाल्लंय तुझं काय चाललंय, काही नाही. डायरेक्ट त्या बामणाने बोलवलं की नवरीला आणा. डायरेक्ट आमच्या सासूबाईने शालू घातला, चला लग्नाला. तिथून आल्यावर लग्न लागलं आणि सगळे रडतात. आता माझी कुठलीच हे नाही तर सगळे रडतात बाबा आमचं लग्न झालंय. आता मग त्यावेळेस मला असं वाटायचं नाही का आता तर इकडून गाडी येईल मला घ्यायला की फुलाची गाडी काय असं असं काहीच नाही झालं. हे रडायचं की माझी फक्त गाडी करते बघायला, गाडी कुठली असेल काय कुठलं असेल हे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले होते की आता गाडी असेल याच्या घरी जायचंय. आज मग आत्याचंच घर आहे पण मी आत्याच्या घरी फर्स्ट टाइम चालले होते नाही का लग्न करत. आणि ह्याच्या आधी पण जास्त आत्या जरा हे होती म्हणून जातच नव्हतं आम्ही. आम्हाला कामातून सुचतच नव्हतं. पण असं विचार की बाबा गाडी आता ह्यांनी तरी माझ्या वडिलांनी नाही केली पण ह्यांनी तर केली असं. पण ह्यांची पण त्यांनी पण रिक्षा काढली होती. त्यांनी पसरायचे भरायला ते टेम्पो आणि रिक्षा आणले. मी डायरेक्ट मंगळसूत्र ते आमचं लग्न विधी पार झालं.
डायरेक्ट तिथून उठले, डायरेक्ट रिक्षात जाऊन बसली. आ- म्हणजे आई वडील सगळे रडतात नाही का, रडतात पण ते म्हणतात अरे नवरी कुठे आहे, नवरी कुठे आहे, आपण जे सगळं रडतात तेच नाही तर म्हणतात नाही का. मी कुशाला आरामशीर जाऊन गाडीत बसले की तुमचं आवरल्यानंतर या. मॅडम मग तुम्हाला मुलं किती आहेत आणि कधी झालं तुमचा फर्स्ट बेबी, तुम्हाला कधी झाला? लग्न झाल्यानंतर 1 वर्षात मला हे झालं, प्रेग्नेंट राहिले मी. आणि नंतर नाही का लग्न तरी 6 महिने तरी मला लोक म्हणायचे की माझ्या सासूबाईला की अरे हिच्या लग्नाला 6 महिने झाले, अजून हिला मूलबाळ नाही काय. आमची सासूबाई म्हणायची की बाबा आमच्या घरात नाही का असं कोणाला नाही मूल असं कधीच नाही झालेलं, तर हिला कशावरनं नाही होणार. आणि त्यावेळेस मग 6 महिने झाले, 7 महिने झाले, अचानक मला उलट्या आणि चक्कर आले. हॉस्पिटलमध्ये गेलो तर डॉक्टरने सांगितलं की गुड न्यूज आहे. तर एवढं घरच्यांना पण इतका आनंद झाला की सांगायचीच नाही. आणि पहिली मुलगी झाली मला. तर माझ्या मिस्टरांना असं एकदम भरून आलं की पहिली मुलगी झाल्यानंतर हॉस्पिटलमध्येच माझे मिस्टर रडायला लागले की लोकांना दुःख होतं मुलगी झाल्यानंतर. तर माझ्या घरच्यांना एवढं दुःख झालं, माझ्या दिराला, माझ्या सासूबाईला, मला, माझ्या मिस्टरांना. आणि माझं शिजर होतं. तर असं आम्ही विचार नाही केला की आम्हाला दुसऱ्यांदा मुलगा होईल, अशी अपेक्षा ठेवली नव्हती आम्ही. मुलगी झाली, माझे मिस्टर ते सगळे असे एकदम भरून यायला लागले की काय इतका आनंद, ते म्हणतात ना आनंद अश्रू, त्याला खरंच म्हणते ते आनंद अश्रू येतात. तर माझ्या मिस्टरांना एवढा आनंद झाला, ते बाहेर चालले तर असं डोळ्यातून पाणी यायला लागले की काय करावं आता. तर आम्ही लोक भरपूर वाटत मुलगी झाली, आम्ही अख्ख्या वारला पेढे वाटले की आम्हाला मुलाची जागा मुलीने दिली. एवढा आनंद झाला की इतकं छोटे असताना पण तिचं मोठं होत होत आणि ती वर्षभराची होत आली होती. नंतर असं अचानक आमचं आयुष्यात एवढं वादळ आलं दुःखाचं की काय, मुलगी माझी एवढे हसती खेळते होते की अचानक तिचं अंग सुजलं आणि पोट पण सुजलं. दसऱ्याच्या टाइमला घट बसत त्यावेळेस आमचे धुणं भांडी चाललं होतं आणि अचानक मी तिला कपडे काढले आंघोळ घालायसाठी, तर तिचं पोट बीट फुगलेलं होतं. मग मी तिला असंच म्हणलं की आता हिचं पोट फुगलंय, आपण दवाखान्यात घेऊन जाऊया. आम्ही हाय जो पसारा तिथंच ठेवला आणि दोघी पण दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की सोनोग्राफी करा, का पोट फुगले. सोनोग्राफी केल्यानंतर तिथं सांगितलं तिच्या किडनीवर सूज आले नाही का. असं एवढं आम्ही आनंदात होतो, एकदम आम्हाला असा धक्का बसला की आता काय करायचं. एवढं की आता किडनी सूज आले म्हणजे समजा नेमकं आता आम्ही काय करणार आता. म्हणजे मी रडायला लागली, माझे मिस्टर, माझे सासूबाई, माझे दीर. एवढं नाही का आम्ही तिघं पण तिला सुई लावताना ती ओरडायच्या आधी आम्ही सगळे इकडं रडून रडून परेशान झालो की आता एकतरी माझ्या मुलीवर सगळ्यांचा अख्ख्या घरांचा जीव होता. आणि फर्स्ट टाइम माझ्या घरात फक्त माझी मुलगीच होती बाळ म्हणून आम्हाला. आणि माझ्या मुलीला असं सांगितलं डॉक्टरांनी की की काय करायचं. तर डॉक्टर म्हणले की टेन्शन नका घेऊ, हे काय फार मोठा तुम्हाला आजार नाही झालेला तुमच्या मुलीला, की ते काय बरं होणार नाही, फक्त सूज आहे ते आणि ती कव्हर होणार आहे. फक्त हॉस्पिटलमध्ये वेळच्या वेळेला आणा, औषध गोळ्या तिला द्या, ते कव्हर होऊन जाईल. मग आम्ही त्यावेळेस आमच्या मनाला जरा बरं वाटलं की बाबा हा कितीही पैसा लागू दे फक्त आमची मुलगी सुरक्षित असावं. मग हॉस्पिटलमध्ये आम्ही ना एक 8च दिवस राहायचं, 2-2 महिने हॉस्पिटलमध्ये राहत होतो की दवाखान्याचं बाबा हिला. आणि रोज सलाईन, तिचा हात एवढा सुजायचा नाही का, ती अशी जरी कुणाला बघितलं तर ते रडायची बाबा सुई लावा येते म्हणून. एवढं तिला नाही. आणि एवढा आम्ही पैसा घालवला नाही का, आमचं म्हणजे घरदार जे काय आमची प्रॉपर्टी होती ते सगळं आम्ही विकलं पूर्ण. असं की लोकांचं पण कर्ज केलं आणि स्वतःच पण माझ्या मंगळसूत्र विकलं, माझ्या सासूबाईचं विकलं. पूर्ण पैसे आम्ही जे काही येईल, आणि हे तर कष्ट करत होते ते कष्ट आज आम्ही हेच दुकानातले आमचे ते जे काही येईल ते हॉस्पिटलमध्ये, कारण का दिवसाला आम्हाला 10-10 हजार लागायचे. आणि एवढं पण सगळ्याची परिस्थिती नव्हती की दिवसाला 10,000 रुपये, आणि आम्ही 2-2 महिने राहायचो हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन. सर कसा जॉब करत होते, कामाला आमचं शॉप होते त्यावेळेस, पण आता जे शॉप आहे तेच होतं. पण ते तिथून पैसे आम्हाला बऱ्यापैकी भेटत होते नाही का, शॉपचे चांगलं होतं. पण ते हॉस्पिटल म्हणजे आमच्या मागं लागलं दुखणं, माझ्या मुलीच्या मागं ते पूर्ण आम्ही गळटून गेलं की माल भरायला पैसे नाही, की जे पैसे येईल भांडवल ते आम्ही सगळं हॉस्पिटलमध्ये घालायचो. आणि जे काय आमच्या घरातलं होतं दागदागिने, पुन्हा आमचे जागा, घर, एक वेळ असे आले की आता दवाखाना तर महत्वाचा आहे आणि लोकांचे 4 पैसे पण झालेत आणि दवाखान्याला अजून पैसे भरायचेच आहेत, आता काय करायचं. पूर्ण हातपाय गळले
की आता फक्त आमच्या पैसे फक्त घर आहे आमचं विकण्यासाठी काहीच नाही राहिलं. त्यावेळेस आम्ही आमचं घर पण लोकांना दिलं की आता हे घ्या घर आणि हे करा तुम्ही पैसे. त्यावेळेस अशी परिस्थिती झाली आणि लोकांनी एवढं चावचाव केलं नाही का, घ्या आमचं ते असे नाही का, आम्ही सगळं घालवलंय पण आम्ही लोकांचे पैसे देणार होतो. पण त्या लोकांना असं हे होत नव्हतं की बाबा यांची परिस्थिती खूप नाजूक झाली आहे, सपोर्ट केला पाहिजे. सपोर्ट नाही की आम्ही एवढं गुंतलोय ना, आम्ही दवाखाना हॉस्पिटलमध्ये काय आहे ते आम्हाला तरी पण माहिती, आमचे पैसे द्या, आमचे पैसे द्या. आणि एक वेळ अशी आली आमच्यावरती की खाण्याला सुद्धा आम्ही महाग झालो की आता, आणि काम पण तसं आम्ही भरपूर काम करायचो. पण असं आहे की आता तिथून काम करून आलोय आम्ही, काम करून आलो का लगेच तो माणूस पैसे मागायलाच आमच्या दारात असायचा. डायरेक्ट इथून काम आम्ही 2 किलो गहू सुद्धा आणत नव्हते त्या पैशाचे, डायरेक्ट पैसे त्यांना द्यायचं. पण त्यांना आम्ही असं म्हणायचं की अरे आम्ही सगळे एकूण तुमचे पैसे देणार आहे, तर आम्हाला थोडस सपोर्ट करा, थोडासा वेळ द्या आम्हाला, आम्हाला ह्याच्यातून बाहेर नाही. पण त्या लोकांनी एवढी चावचाव केली नाही का, कोणी सपोर्ट करत नव्हतं. आणि त्यावेळेस समजलं की नातेवाईक आपले इतकं फरक आहेत, कोण कोणाचे कोणी नाही का नातेवाईक. ज्यावेळेस नाही का मला गरज होती फारच की माझ्याकडे घर नाही राहिलं, माझ्याकडे काय नाही राहिलं, मी माझ्या 2 मुलांना कशी घेऊन कुठं कुठं राहिले, शेतामध्ये राहायला गेलो आम्ही लोकांच्या ह्याच्यात की काम करून तिथे खा, एवढं पण तरी पण आम्हाला नुसतं पैशासाठी तुम्ही कसं जगता ह्या कधीच नातेवाईकांनी आम्हाला विचारलं नाही. आता जेवढे म्हणतात ना तू व्हिडिओ काढते, तू अशी करते, तू आयश करते, अरे ती माझी जेव्हा करते ज्यावेळेस मला गरज होती ना तेव्हा कुठे होते. यांनी नाही का कुठलेही नातेवाईक माझे असू की माझ्या मिस्टरांचे असू दे, आम्हाला 5 किलो गहू कधी घेऊन आले नाहीत, ते आम्हाला कधी कॉल नाही केला काय आणू का, तुमची परिस्थिती अशी कशी झाली की तुमच्या आली कशी परिस्थिती नाही का. आम्हाला मान्य आहे की ते पैसे नाही दिले होते, आम्हाला त्याची अपेक्षा नव्हती, फक्त कॉल करून विचारायचंच होतं बाबा तुमचं काय चाललंय. तिथून आम्ही इकडे आलो ना पुण्याला, त्यावेळेस पण आम्हाला कुणी विचारलं नव्हतं. पुण्याला सुरुवात कशी झाली तुमची? पुण्याला आलो आम्ही इकडं, पुन्हा असंच कोणाचे काही काम पुण्याला पण आलेला लगेच सेटल होत नाही, छोटी मोठी काम एवढं काम नाही का जे आता. आणि इथले माणसं कसे आहेत, लगे लगे माणसाला कोणाला मिसळून घेत नाही. ते आले का पहिल्यांदा इथं आलो आम्ही, एक रूम मध्ये राहिलो होतो. आणि येताना अशी गंमत झाली की माझी आजी सासू आहे तिला पण घेऊन आलो, आणि ती जरा पाय रस्त्यातच मोडला, गाडीवर पडली आणि नवले हॉस्पिटलला तिला ऍडमिट. जे काय आमच्याकडे 4-5 हजार रुपये होते तेही तिला घालवलं आम्ही. अशी परिस्थिती झाली की इथं आल्यानंतर पण कोणी सपोर्ट करायला नाही, आणि इथं आपलं कोण नाही. आणि एका रूम मध्ये राहिलो तर त्यांना पण असं नाही का वाटायचं पळून आलेत का काय, हे कसे आले ते. त्यांना काय माहिती आमचं आयुष्य कसं आम्ही चाललंय की आम्ही फक्त हॉस्पिटल मध्ये साठी राहण्यासाठी आलोय बाबा इथं. त्यांनी काही सपोर्ट नाही. आज या रूम मध्ये मी संध्याकाळी राहिले, माझे मिस्टर ते आता गावावरून आल्यानंतर काय घेऊन येणार आहे. तर त्या दिवशी आम्हाला त्यांनी बघून त्या घर मालकीने आम्हाला दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर काढले. ती म्हणली की एका दिवस एकच रात्र घालवली. ती म्हणले की आमची रूम काय द्यायची नाही भाड्यानं, तुम्ही आपले तुमची दुसरी स्वीकार. आणि त्यात माझ्या 2 मुलं, माझे मिस्टर दीर, नेमकं आम्ही करणार काय, आणि लगेच दुसरं रूम कोण देणार आहे आम्हाला. एवढा विचार की मी म्हंटल त्यांना की आम्हाला 2 दिवस राहू द्या, की रूम शोधूच तर आम्हाला इथं राहू द्या. ते नाही म्हणली आम्हाला काय तुम्हाला भाड्यानं रूम द्यायची नाही, तुमची तुम्ही दुसरी स्वीकारा. असा विचार आला की एवढं पूर्ण असं मी मुलीला वटीत घेऊन अशी रडायला लागले, नेमकं करणार काय आता मी. तरी पण माझे मिस्टर म्हणाले तू नको टेन्शन घे, काहीतरी होईल. दुसऱ्या दिवशी कंपनीत कामाला गेले, काहीतरी 4 पैसे येतील. ते कंपनीवाल्यांचं पण किती, हे महिना भरल्यानंतर दुसऱ्या महिन्यात पेमेंट की मग त्यांनी काही कंपनीत गेले नाहीत, मग बिगारी कामाला चालले की 4 पैसे लगेच झटपट येतील. मग तिथून आम्ही थोडेसे गहू आणले. मग तिथून दुसऱ्या रूम बघायला गेल्या, तिथेही पण एका रूम मध्ये गेलो तर त्या मालकीने जाऊन तिला सांगितलं की मी ह्यांना बाहेर काढले आणि ह्यांचं काही ठाव ठिकाणा नाही, तू काय ठेवू नको. ती मालकीन म्हणली की आमच्या नळाला पाणी येत नाही ना, आम्ही भाडेकरी ठेवायचे बंद केलेत. असं टेन्शन आलं की रस्त्याला आता राहणार कुठं. तर एक सगळीच वाईट असते असं नाही, कोणीतरी देवाने भेटत. तशीच एक मावशी आली, म्हणजे आमच्या इकडचीच होती. तिला सांगितलं बाबा, तिची आमची पण फार ओळख नव्हती, 2-4 दिवसाची ओळखीची. तिला सांगितलं आम्हाला कसली रूम चालेल पण आम्हाला रूम द्या. ती म्हणली
एक अशी हाय छोटीशी म्हणली तुला राहायचं राहावया. तिनं सांगितलं 2000 भाडं. मग तर जरा बरं वाटलं नाही का, एवढ्या ह्याच्यात राहणं आणि भाडं कमी. म्हणलं आमच्याकडे आता पैसे नाही तुम्हाला डिपॉझिट वगैरे द्यायला, आम्हाला 1 महिनाभर द्या, आम्ही काम करून तुमचं देऊया. तिनं ठीक आहे म्हणली. तिनं स्वतःचे घर वगैरे आणून दिलं आणि नंतर आमचा प्रवास की कामाला चला हा हा. आणि मी नंतर माझी बारकी बारकी मुलं मी कामाला जाऊ शकत नव्हती. मग माझ्या सासूबाईनं घर धुणं भांड्याचं काम बघितलं. हे कुणाचं धुणं भांड्याचं भेटतंय का 1000 रुपयाला. धुणं भांडी करत हे करत ते करत आमचं नाही का प्रवास सुरू झाला. एवढे स्ट्रगल आयुष्यात आले की सांगताच नाही की आम्ही कसं कसं एक एक दिवस काढत होतो. पूर्ण परिवार आम्ही कोसळून गेलो होतो माझ्या मुलीसाठी. पण माझ्या मुलीला आता 1 नंबर झाले. 8वीत पहिला नंबर काढलाय तिनं. एकदम बरे झाले ती. तिच्यासाठी बघा, खूप संख्या आई वडील मुलांसाठी इतकं काय काय करतात, मुलांना त्यांचं ते माहित नसतं आणि बाकीचे जे घाणेरडी कमेंट करणार आहेत त्यांना हा स्ट्रगल माहित नसतो. म्हणून मला या मॅडम इतक्या आवडल्या की ह्या इतक्या डाऊन टू अर्थ आहेत, यांनी इतकं स्ट्रगल केलेलं आहे आणि हा सगळ्यांना कळावा एवढीच माझी इच्छा होती. आणि नक्कीच मॅडमला आपण सपोर्ट करू. आता इथून पुढे मॅडम आपल्याला सपोर्ट करतील, आमच्या दोघींचे पण व्हिडिओ येतील तुम्ही बघतालच. मॅडम तुम्ही इथं आला, कॉफी विथ किरणला भेट दिली आणि तुमचं आम्ही मनापासून आभार मानतो. नक्कीच आपण असं भेटून अजून आम्ही दोघी जणी मिळून नक्कीच तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाठवू. छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला अशाच आमच्या मार्फत. आणि अजून काय आम्ही नवीन तुमच्यापर्यंत पोहोचवू काय आम्ही नक्कीच प्रयत्न करू तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा. आणि अजून बरेच काही गोष्टी आहेत तर तुम्ही नंतर बघू शकता की आम्ही काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. नक्कीच नक्कीच. आणि असा सपोर्ट देत राहा मॅडमला पण आम्हाला पण. माझं चॅनल आहे कॉफी विथ किरण, किरण साबळे. आणि मॅडम तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे काजल कुचेकर. काजल कुचेकरला पण तुम्ही सबस्क्राईब करा, त्यांचे पण कॉमेडी व्हिडिओज बघा आणि माझे पण लावणी डान्सचे व्हिडिओ बघा. आमच्या पॉडकास्टला पण असं सपोर्ट करत राहा. धन्यवाद.